सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये सिंधुदुर्गचा राजा विराजमान झालेला आहे। माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गच्या राजाची स्थापना केली जाते। यावेळी निलेश राणे वडिलांप्रमाणेच खासदार व्हावेत म्हणून गणरायाच्या चरणी गाऱ्हाण घालण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण आहोत कुडाळ तालुक्यामध्ये। माझ्या पाठीमागचं जे मी तुम्हाला गणपती दाखवतोय सिंधुदुर्ग राजाचा गणपती आहे। माजी खासदारचा भाजपचे नेते निलेश राणे साहेबांच्या संकल्पनातून होते। खासदार नारायण राणे असतील, सौ नीलमताई राणे असतील, नितेश राणे असतील, यांच्या ह्या राणे फॅमिलींच्या संकल्पनेतून हा जो गणपती प्रतिष्ठापना केलेली आहे। जवळजवळ 15 वर्ष झालेले आहेत, म्हणजे 2009 साली याची प्रतिष्ठापना केलेली आहे। माझ्या पाठीमागे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते मी तुम्हाला दाखवतोय। यांच्या सहकार्यामुळे हे जे सगळं हे आहे ते पूर्ण केलं जातं। माझ्या पाठीमागचा जो गणपती मी तुम्हाला दाखवतोय हा जो आहे सिंधुदुर्ग राजाचा गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे। मी इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जातोय थेट। राणेजी, काय सांगाल? आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत, प्रतिष्ठापना केलेली आहे, काय सांगाल? सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना 2009 साली निलेश राणे खासदार असताना झालेली आहे। ही जी स्थापना झाली त्या दिवसापासून सतत आज 15 वर्ष आम्ही या सिंधुदुर्ग राजाची सेवा करत आहोत। सिंधुदुर्ग राजाची स्थापना झाल्यापासून आम्ही जे कार्यकर्ते आहेत, आपले राणेसाहेबांचे जे कार्यकर्ते आहेत, ते सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन हे सिंधुदुर्ग राजाची आम्ही प्रतिष्ठापना करतो। सिंधुदुर्ग राजापासून ज्या वर्षी सिंधुदुर्ग राजाची स्थापना झाली, या सिंधुदुर्ग राजाच्या स्थापनेचं सर्व जे काय असेल, म्हणजे काही जी व्यवस्था असेल ती सर्व निलेशजी राणेच करत आहेत। नक्कीच निलेश राणे जे आहेत ते परत आमदार व्हावेत यासाठी देखील ते इथे नवस करणार आहेत। आता आपण थेट जातोय इथे जे घाडी काका आहेत त्यांच्याकडे जातोय। घाडी काका होय महाराजा याप्रमाणे ते आपल्याला इथे एक गणपतीकडे गाऱ्हाण घालणार आहेत। गणपतीकडे आपली इच्छा जी काय ती पूर्ण करायत। राणे साहेब, कसं गाऱ्हाण घालायचं? तर ह्या ठिकाणी जी काय विघ्नार्थाकडे आम्ही जी मागणी मागतलो, आज कुडाळ तालुका आणि आज मालवण तालुका, ह्या 2 तालुक्यात निलेश साहेब आमदार होय अशी जी काय त्या ठिकाणी आज सांगणा करतलो, हे मागणे मान्य देव होया असा सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, जग जनता आज त्यांना आमदार होण्यासाठी प्रार्थना करतात। महाराजा ती महाराजा मान्य करू गई। पण आज राणे साहेब आज खासदार झालेले असत, जग जनतेक जो काय न्याय मिळवून देतो तो ह्याच्यापेक्षा जग जनतेक न्याय मिळवून देऊ गयो महाराजा। तर नक्कीच या ठिकाणी जे घाडी काका होते त्या घाडी काकाने मात्र मालवणी शैलीमध्ये भाषण केलेलं आहे। नारायण राणे आहेत ते खासदार झालेले आहेत, परंतु माजी खासदार निलेश राणे आहेत ते या मालवण कुडाळ मतदारसंघामध्ये आमदार झाले पाहिजेत असा नवस मात्र केल्याचं त्यांनी गारानं या सिंधुदुर्ग राजाकडे घातलेलं आहे। कॅमेरा पर्सन स्वराजसह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।